नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, शेतकऱ्यांचं जे आंदोलन झालं आणि त्यानंतर सरकारने जे आहे तर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची 30 जून ही डेडलाईन देण्यात आलेली आहे। आणि आता जे एक महत्त्वाची बाब समोर येत आहे ती म्हणजे जे सरकारकडून आता शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्यात येत आहे। जे सहकारी संस्था, सहकारी बँक आहे, संस्था आहे, त्यामधनं जे आहे तर ते सरकार शेतकऱ्याकडून जे आहे त्यांची माहिती घेतली जात आहे किंवा जे पतसंस्था आहे, सहकारी बँक आहे, त्यांच्याकडून जे आहे ते शेतकऱ्यांची माहिती ही गोळा करण्यात येत आहे। तर आता याचा उद्देश काय असणार आहे, तर सरकारने एक समिती नेमलेली आहे आणि त्या समितीमध्ये ती समिती जी आहे तर ती समिती जी आहे सर्व माहिती जी आहे ती सरकारला देणार आहे। तर ही कशासाठी, तर हे त्यासाठी की कोणते शेतकरी हे कर्जमाफीसाठी पात्र करायचे आणि कोणते शेतकरी हे पात्र नसणार। कारण आपण मागच्या वेळेस बघितलेलं होतं काय झालं होतं, जेव्हा कर्जमाफी झाली होती तेव्हा रेग्युलर शेतकरी जे होते, जे रेग्युलर कर्ज भरणारे, त्यांना कर्जमाफी मिळाली नव्हती आणि थकीत जे आहेत ते जे थकीत शेतकरी आहे त्यांनाच फक्त कर्जमाफी मिळाली होती। जे रेग्युलर होते त्यांना 50,000 काहीतरी अनुदान असं हे मिळालं होतं। परंतु यामध्ये विशेष बाब काय आहे की ते का मिळत नाही रेग्युलर शेतकऱ्यांना, कारण RBIचा तसा रूल आहे की जे रेग्युलर शेतकरी असतात, जे रेग्युलर कर्ज भरतात, त्यांना कर्जमाफी देता येत नाही। त्यामुळं ते शेतकरी त्यापासून वंचित राहिले होते। आणि अशीच आता असंच काही आता होत आहे की जी समिती आहे ती समिती शेतकऱ्यांची माहिती गोळा करणार, त्यामधून शेतकऱ्यांचं म्हणजे त्यांचं उत्पन्न काय आहे, त्यांची परिस्थिती काय आहे, शेतकरी कसे आहे, सधन आहे की लहान आहे, छोटे आहे, मोठे आहे, ही सर्व माहिती त्याच्यातून ते गोळा करणार। आणि त्यामधून सर्वात कदाचित असं होऊ शकते की सर्वात जे खालच्या थराचे शेतकरी म्हणजे अगदी लहानात लहान शेतकरी, त्यांना ही कर्जमाफी ही मिळू शकते किंवा मिळण्याची शक्यता आहे। कारण जास्तीत जास्त सरकार यामधून शेतकऱ्यांना वगळण्याचा प्रयत्न करू शकते किंवा तुमच्याकडूनच तुमची माहिती घेऊन तुम्हालाच वगळू शकतात। त्यामुळे तुम्ही सतर्क राहा। आणि जर तुमच्याकडे बँकेचे अधिकारी येतात किंवा बँकेतून कॉल येते की रेग्युलर करा किंवा 10% वाढवून देतो तुम्हाला कर्ज किंवा नवं जुनं करा, तर असं काही करू नका। 10 जूनपर्यंत जे आहे ते तुम्ही बँकेकडे नाही फिरकले तरी चालणार। आणि जर का बँकेचे अधिकारी तुमच्याकडे येतात तर आणि काही माहिती मागतात, तर एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीकडून जे ते तुम्हाला कागद देतील किंवा माहिती देतील ती माहिती वाचून घ्या। त्याच्याशिवाय त्याच्यावरती सही वगैरे तसं काही करू नका, कारण जर तसं काही केलं तर ते तुमच्यावरच उद्या येऊ शकते। तुम्ही कर्जमाफीपासून 30 जून नंतर जर कर्जमाफी झाली आणि तुमचं कर्ज जर रेग्युलर असलं तर तुम्ही त्यापासून वंचित राहू शकता। त्यामुळे जर आता बँकेवाले तुमच्याकडे आले किंवा बँकेकडून काही तुमच्याकडून माहिती विचारण्यात आली तर अगदी सावधपणे माहिती द्या त्यांना, किंवा तुमचं जे कर्ज आहे ते नवं जुनं वगैरे काही करू नका। 30 जूनपर्यंत सध्या काहीही करू नका। ती 30 जूनची डेडलाईन आहे, त्यानंतर जे काही होईल ते बघता येईल। कर्जमाफी मिळते नाही मिळते, मिळणार तर मग कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार हे देखील त्यामधून लवकरच स्पष्ट होईल। असं एका महत्त्वाचं असं अपडेट होतं। सहकारी पतसंस्थेची जी आहे ती सध्या माहिती गोळा करणे सुरू आहे, हळूहळू बाकीच्या बँकेची देखील होऊ शकते। त्यामुळे असा महत्त्वाचा हा शेतकऱ्यांसाठी अपडेट होता। मित्रांनो, चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाचे येणारे अपडेट योजनाविषयी माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक देखील दिलेली आहे, तिथे देखील तुम्ही आपल्याला जॉईन करून अशीच महत्त्वाची माहिती मिळू शकता। चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।